शरद पवार आगामी काळात एनडीएमध्ये सामील होणारे संजय शिरसाटांनी भविष्यवाणी केली आहे। राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते, संजय शिरसाट यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलं आहे। शरद पवार भविष्यात काही करू शकतात। शरद पवारचं खासियतच ती आहे। शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं, तर त्यांनी अशाच सगळं काही उलटापालटी सर्व केलेले आहेत। म्हणून शरद पवारकडून तुम्ही एकच साईडने ते राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे। शरद पवारांनी वेळेनुसार आपल्या भूमिकाही बदललेल्या आहेत, पक्षही बदललेले आहेत आणि पक्ष विलीन सुद्धा केलेला आहे। कशातही जाऊ शकतात ते, त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जाणतात। प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला। हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून प्रशांत जगतापांची ओळख आहे। त्यांनी आता काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीमध्ये नाराज होते। त्यानंतर प्रशांत जगताप यांनी राजकीय वाट बदलण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसचा झेंडा त्यांनी हाती घेतलेला आहे। काँग्रेस पक्ष एक अथांग सागर आहे। ज्या पक्षाला 135 वर्षाची विचारधारा आहे, 135 वर्षाचा प्रवास आहे। खूप वादळ वारे आले, स्वातंत्र्याच्या पूर्वीचे, स्वातंत्र्याच्या नंतरचे, पण तरीसुद्धा हा पक्ष कधीही वादळ वाऱ्यामध्ये वाहून गेला नाही। खंबीरपणाने ताटपणाने उभा राहिला। हिमालयासारखा, अगदी माउंट एव्हरेस्टसारखा या ठिकाणी कायम जागेवर घट्ट राहिला। त्या पक्षाचे मनापासून आभार। आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज या माझ्या पूर्वाश्रमीचा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होतोय। मी स्वतः त्यांच्याशी बोललो, कारण शेवटी एक सहकारी जो महाविकास आघाडीमध्ये काम करतोय, तर त्याच्याशी संवाद साधणं आणि विशेषतः त्याची विचारपूस करणं आणि एकंदरीत जे राजकीय घडामोडी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती झालेल्या आहेत, त्याचे दुष्परिणाम त्या महाविकास आघाडीमध्ये होऊ नये त्या दृष्टिकोनातून पण देखील त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न करत होतो। त्यांच्याशी संवाद साध असताना ते हेच बोललेत की पुरोगामी विचारांनी आपण ज्या पद्धतीने आघाडी म्हणून आपण एकत्रित झालो, तर माझा पहिला प्राधान्य काँग्रेस पक्ष आणि शिवसेना सारख्या पक्षालाच राहील। आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतला आहे आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली भूमिका जी आहे ही त्या अर्थाने पूर्ण ही आज झाली, हे वर्तुळ पूर्ण झालं आहे। आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता की ते कधी जाणार, कोणत्या पक्षात जाणार। जी चर्चेची जी मंथन आणि खलबतं सुरू होती, आज हे वादळ, प्रशांत जगतापांचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं, तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं। मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। साताऱ्यातील ड्रग्ज कारखान्याचं काय झालं असा सवाल आता राऊतांनी उपस्थित केला। सरकार कुणाला पाठीशी घालते असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला। साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी हे सगळं प्रकरण थंड कसं झालं असा प्रश्न आता राऊतांनी विचारलेला आहे। साताऱ्यामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे, पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ, आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं। एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ती जागा, त्यांना माहीत नाही। मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रगच्या कारखान्याशी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।